सध्या सोशल मीडियावरती शतकातील सर्वोत्तम हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी फोटो प्रसिद्ध होत आहे। सवाना ओलांडताना एक सिंहीण आणि तिचं लहानसं पिल्लू चालत होतं। ती रानाची राणी होती, पण तिचं कोवळं पिल्लू उष्णतेच्या झळांनी थकून गेलं होतं। जमिनीवर पडलेलं, थकलेलं, डोळ्यात पाणी भरलेलं ते पिल्लू अगदी निष्प्राण होण्याच्या टोकावर पोचलं होतं। त्याच्या आईच्या नजरेत भीती होती, काळजी होती, पण तिचं सामर्थ्य अपुरं होतं। अशा कठीण वेळी जंगलाचा मग्न राजा म्हणवल्या जाणाऱ्या एका हत्तीला ही परिस्थिती जाणवली। त्या कोवळ्या जीवाचा त्रास आणि सर्जनशील आणि करुण मनाला स्पर्शून गेला। मग त्या हत्तीनं काय केलं माहिती आहे का? त्याने त्या पिल्लाला प्रेमानं, काळजीपूर्वक आपल्या लांब सोंडेच्या कुशीत उचललं। सावध पावलांनी, अगदी जपून तो त्या लहान ग्याला जवळच्या तळ्याकडे घेऊन गेला, जिथे थंड पाणी त्याला नवजीवन देऊ शकेल। त्या क्षणी त्याच्याबरोबर त्या पिल्लाची आई देखील चालत होती, आपल्या लेकराकडे काळजीच्या नजरेनं पाहत होती। तो क्षण म्हणजे प्रेम, सहानुभूती आणि एकतेचा सर्वोच्च नमुना होता। एक हत्ती जो पूर्णपणे वेगळ्या प्रजातीचा त्या सिंहिणीच्या पिल्लासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता पुढे सरसावला। याला म्हणतात खऱ्या अर्थाने माणुसकी, जी माणसामध्ये कमी आणि जंगलातील प्राण्यांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते। आज आपण अशा प्राण्यांना जंगली, वन्य किंवा असभ्य म्हणतो, पण त्याच्या कृतीतून जे काही दिसतं ते म्हणजे निस्वार्थ प्रेम, दयाळूपणा आणि एकमेकांना मदतीची हातभार लावण्याची मानसिकता। हा फोटो केवळ एक दृश्य नाही, तर एक शिकवण देखील देतोय। तो आपल्याला आठवण करून देतोय की खरा सभ्य तोच जो दुसऱ्याच्या वेदना ओळखून त्यावर कृती करतो, मग तो कोणत्याही प्रजातीचा असो। आपण अशीच माणुसकी मनात बाळगली तर हे जग नक्कीच एक सुंदर ठिकाण बनेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।